हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आज आपण पाहतोय कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे. कारण की दिसून येत आहे की खूप जास्त महिलांचे प्रश्न असे आहेत की त्यांना त्यांच्या घरातील व्यक्तीकडूनच म्हणजे त्यांच्या पतीकडूनच खूप जास्त त्रास होत आहे. मे बी दिसून येत आहे की त्यांचे जे कोणी म्हणजे त्यांच्याशी वैवाहिक नातेसंबंध आहेत, तर ती जी व्यक्ती आहे ती येथे दिसून येत आहे दुसऱ्या कुठल्या तरी रिलेशनशिप मध्ये आहे, किंवा असू शकतं त्यांना ती फसवत आहे, किंवा असंही दिसून येत आहे की जे त्यांचं जीवन आहे त्यामध्ये त्यांना खूप जास्त त्रास आपल्या पतीकडूनच होत आहे. अशी कलेक्टिव्हची एनर्जी जाणवत आहे. मे बी ज्या कोणी महिला हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सध्या त्यांच्या लाईफमध्ये खूप जास्त दुःखामध्ये आहे. असू शकतं की इतर त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम नाहीये किंवा अशा अडचणी नाहीयेत की त्यांचा उदरनिर्वाह करू शकत नाही, असा प्रश्न नाहीये. पण येथे जी मानसिक शांतता म्हणतो आपण ती कुठे त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत नाही. एक शारीरिक त्रासांनाही त्यांना सामोरे जावं लागत आहे. अशा महिलांची एनर्जी आज जाणवत आहे. कारण की 4-5 रिडिंगही तशाच आल्या की आमच्या घरातीलच जो व्यक्ती आहे, जो आमचा हसबंड आहे, जे आमचे पती आहेत, तेच आम्हाला खूप जास्त त्रास देत आहेत. आणि आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसतंय की त्यांचं दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीवरती प्रेम आहे किंवा काहीतरी रिलेशनशिप आहे त्यांचं बाहेर, थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये आहे. आणि ते जे हे घरातील जे पती पत्नीचं नातं आहे जस्ट फॉर टाइमपास किंवा जस्ट फॉर ड्युटी कर्तव्य म्हणून ते निभावत आहेत. अशा प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. तसेच महिलांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असाही आहे की आम्हाला योग्य रीतीने समजून घेतलं जात नाही, ना आम्हाला ना आमच्या मुलांना. जे कोणी घरातील व्यक्ती आहे ती कमावता असल्यामुळे, त्याच्यावरती सगळं काही असल्यामुळे आम्हाला हे सोडून पण जाता येत नाहीये आणि आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही येथे जखडून राहिलेलो आहोत. आम्हाला याच्या बाहेर पण पडता येत नाहीये. अशा काही लोकांची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. तसेच भरपूर दिवस झाले असतील तुमच्या लग्नाला, मे बी 8 वर्ष झाले असतील, काहींचे 10 झाले असतील, काहींचे 15 किंवा काहींची मुलंही मोठे झाले असतील, तरी सुद्धा घरातील जो काही हा प्रश्न आहे की पतीचा खूप जास्त त्रास त्यांना होत आहे. अशा प्रकारची एनर्जी आपल्याला काही महिलांची दिसून येत आहे. तसेच असंही जाणवत आहे मे बी हे वैवाहिक नात्याच्या संदर्भातही असेल किंवा ज्यांचं लव्ह रिलेशनशिप आहे त्यांच्याही संदर्भातली ही एनर्जी असू शकते. त्यांचे जे कोणी पर्सन आहेत ते त्यांना काहीतरी फसवत आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या तरी रिलेशनशिप मध्ये जात आहेत. अशाही प्रकारची एनर्जी येथे दिसून येत आहे. आणि ते ज्या रिलेशनशिप मध्ये जात आहेत तेही त्यांच्या ओळखीचेच आहेत, त्यांच्या जवळचेच आहेत. अशाही प्रकारची काही लोकांची एनर्जी आहे. मे बी ते त्यांची घरातील पर्सन आहे, जाऊ आहे किंवा इतरही कोणी जे खूप जवळचे नातेसंबंध आहे, अशा प्रकारच्या लोकांची एनर्जी आज येथे जाणवत आहे. तर पाहूया नेमकी कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे आणि त्यावरती डिवाइन गायडन्स आपल्याला काय मिळतंय तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पाहूया कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे. तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या प्रश्नांवरती मेडिटेट करा. 2 मिनिटं शांत बसा. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहे त्याविषयी तुम्ही मेडिटेट करा, ध्यान करा. त्या प्रश्नांचं तुम्हाला नेमकं उत्तर काय हवंय या बाबतीत सुद्धा तुम्ही ध्यान करा. प्रश्नांवरती सुद्धा फोकस करा. तर पाहूया आपल्याला कार्ड्स आपले काय सांगत आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल्स, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी. जय महाकाल. Shubaba, please guide me in this reading. Archangel Michael, please guide me and protect me in this reading. I am safe, I am protected. I am safe, I am protected. I am safe, I am protected. Let's see. कार्ड खूप जास्त दूर केलं. ओके,
ओके, तर आपल्याला इथे दिसून येत आहे की बॉटमची एनर्जी 3 ऑफ सॉर्ड्सची आहे. तर नक्कीच येथे तुमच्या रिलेशनशिपमध्ये खूप जास्त दुःख आहे, पेन आहे, त्रास आहे. जे कोणी हा मेल फिमेल कोणी असो, जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे. खूप जास्त त्यांचं हृदय ब्रेक झालेलं आहे, हार्ट ब्रेकिंग सिच्युएशन आहे. त्यांना खूप जास्त त्रास होत आहे ह्या गोष्टीचा की आपले जे पार्टनर आहे ते आपल्याला फसवत आहेत. आपण ज्यांच्याशी खूप जास्त लॉयल राहिलेलो आहोत, प्रामाणिक राहिलेलो आहोत, त्यांनीच आपल्याला फसवल्याची एनर्जी येथे आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आहे, तुमच्या रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्यामुळे तुमची जी काही एनर्जी आहे ती खूप जास्त येथे दुःखी आणि ड्रेन फील होत आहे. ही बॉटमची एनर्जी आहे. सो आपल्याला येथे दिसून येत आहे 10 ऑफ कपचं कार्ड इंडिकेट करत आहे तुमचं जे काही वैवाहिक जीवन आहे त्या वैवाहिक जीवनामध्ये येथे दिसून येत आहे काहीतरी डिस्टर्बन्स आहे, काहीतरी तुम्ही दुःखी आहात, त्यामध्ये तुम्हाला त्रास होत आहे. तुमच्या मुलाबाळांचा तुम्ही विचार करत आहात, तुम्ही हा विचार करत आहात की आमचं भविष्यामध्ये काय होईल, आमच्या भविष्यामध्ये कधी सुख येईल का, आमच्या जीवनामध्ये असं नेहमी का होतं, मी ह्याच जीवनामध्ये अशी नेहमी का प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडतात, नेहमी लोक मला का त्रास देतात, नेहमी मला विश्वासघात नात्यांमधून का मिळतो, अशा प्रकारची एनर्जी दिसून येत आहे. तसेच असंही दिसून येत आहे ज्यांच्या सोबत तुम्ही खूप जास्त कनेक्टेड फील करता, ज्यांच्या सोबत तुम्ही खूप जास्त प्रामाणिकपणे त्यांना साथ देता, त्यांच्याशी खूप भावना तुम्ही शेअर करता, तेच लोक इतर ठिकाणी जाऊन तुमच्याविषयी बोलतात, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे. बिकॉज 3 ऑफ पेंटिकलचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुमच्या आजूबाजूला लोक गॉसिपिंग करतात, तुमच्या आजूबाजूला लोक बाते करते हे हो, म्हणजे काही ना काहीतरी तुमच्याविषयी बोलणं सुरू असतं, तुमच्याविषयी चर्चा सुरू असती, तुमच्या जीवनामध्ये काय सुरू आहे याही बाबतीमध्ये चर्चा सुरू असती. तसेच असंही दिसून येत आहे जे काही तुमचं वैवाहिक जीवन आहे, ज्यात तुम्हाला खूप जास्त हॅपी फॅमिली पाहिजे होती, सुखी तुमचं कुटुंब आहे, असंही येते दिसून येत आहे. मे बी असंही दिसून येते तुम्हाला 2 मुलं आहेत आणि तुमचं एक चौकोनी कुटुंब आहे, परंतु त्या संसाराला कोणाची तरी नजर लागलेली ही आपल्याला येथे दिसून येत आहे. बिकॉज क्वीन ऑफ वॉन्ड्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे ही जी काही नेगेटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. तिने तुमच्या जीवनामध्ये एका फिमेल एनर्जीचा प्रवेश झालेला आहे आणि त्यामुळे सगळं वातावरण जे आहे ते येथे दूषित झालेलं आहे. तर हे जे काही वातावरण दूषित झालेलं आहे, नेगेटिव्हिटी आहे तुमच्या आजूबाजूला, तुमच्या नातेसंबंधामध्ये जी काही नेगेटिव्हिटी आहे, जी तुमच्या औरामध्ये प्रवेश केलेला आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ओम नमः शिवाय. हर महादेव. श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, माय अँसेस्टर्स, ग्रेट स्पिरिट्स, spirit animals, all the negative energies which rooted in relationships, in married life or other relationships, send her back to sender, backfire all negativities, multiply by 100 times, protect, remove black energies, protect relationships, रिमूव्ह निगेटिव्हिटी. नकारात्मक ऊर्जा जी कोणती तुमच्या आभा मंडलमध्ये प्रवेश करत आहे, जी तुमच्या एनर्जी फील्डमध्ये प्रवेश करत आहे, ती त्यांच्याकडेच परत जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. सेंडर बॅक टू सेंडर इमिजिएटली, मल्टिप्लाय बाय 100 टाइम्स. Thank you so much, great spirits, my ancestors, शिवजी. थँक्यू सो मच. जय महाकाल. तर ही जी काही एनर्जी आहे ती आपण बॅकफायर केलेली आहे, दिसून येत आहे. जी काही नेगेटिव्ह ऊर्जा आहे तुमच्या आजूबाजूला ती एका फिमेल एनर्जीची आहे, जी तुमच्या नातेसंबंधामध्ये तिने प्रवेश केलेला आहे. आणि येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त सध्या दुःखी आहात. एक तुम्हाला हार्ट पेन आहे, तुम्हाला समजत नाहीये आता पुढे जीवनामध्ये काय करावं. तुम्ही एक प्रकारे रस्ता शोधत आहात, काहीतरी ज्ञान शोधत आहात. तुमच्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी का घडत आहे आणि नेहमी तुम्हाला इतरांकडून विश्वासघात का मिळतो,
तुम्ही नेहमी सतत अशा लोकांशी का भेटता की जे तुम्हाला विश्वासघात करतात तुमचा आणि तुमच्या ट्रू सेल्फ पासून तुम्हाला दूर नेतात. तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवतात अक्षरशः तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही करता. तुमचा स्वभाव असा आहे की एखादं जर कोणी तुमच्याशी चांगलं बोललं किंवा चांगलं वागलं तर ते तुम्ही लक्षात ठेवता आणि त्या व्यक्तीसाठी काहीही करण्यासाठी तुम्ही तयार होता. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुमचं आहे. असं दिसून येतंय की तुम्ही इतरांसाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. काही देणं, पैसा किंवा काही घरातील वस्तू असो किंवा काही जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही मोकळ्या मनाने दिलेलं आहे. आणि येथे दिसून येते त्या बदल्यात मात्र इतर लोकांनी फक्त तुमचा गैरफायदा घेतलेला आहे. ते तुमच्या घरातीलच व्यक्ती आहेत, तुमचे हसबंड आहेत, त्यांच्याशी तुमचं रिलेशनशिप आहे, नातं आहे. तर हे सर्व तुमच्या जीवनामध्ये का घडत आहे या बाबतीतही तुम्ही खूप जास्त विचार विनिमय करताना दिसून येत आहे. आणि असंही दिसून येत आहे की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच माँ दुर्गाशी कनेक्टेड आहे, महाकालीशी कनेक्टेड आहे. माँ कालीची ऊर्जा आहे, महाकालची ऊर्जा आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेची खूप जास्त सेवा केलेली आहे. नवरात्रीचे उपवास तुम्ही धरत असणार आहात. तुम्हाला एक कनेक्शन फील होतं दुर्गा मातेशी. एक तुम्हाला असं नातं आहे तुमचं काहीतरी त्यांच्याशी. तुम्ही तुमच्या मनातील भावना ज्या आहेत ते त्यांना सांगता. तुम्ही एक प्रकारे त्यांच्याशी कनेक्टेड आहात असं तुम्हाला सतत वाटतं. तुम्हाला सतत वाटतं की ती माझी आई आहे, माँ दुर्गा माझी जननी आहे, माझी आई आहे आणि मी माझ्या मनातील सगळ्या गोष्टी तिला सांगू शकते. आई तुळजा भवानीला सांगू शकते, माता महालक्ष्मीला सांगू शकते, माहूरगडच्या रेणुका मातेला सांगू शकते, जी कुणी तुमची कुलदेवता आहे आई सप्तशृंगीला सांगू शकते. अशा प्रकारचे जे कुणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्या खूप जास्त देवीची भक्ती करणारे आहेत असंही येथे दिसून येत आहे. आणि म्हणूनच ते हा चॅनलशीही कनेक्टेड झालेले आहेत आणि स्पिरिच्युअलिटीमध्ये सुद्धा खूप जास्त त्यांना पुढे जायचं आहे. सध्या त्यांचा जो काही संभ्रम सुरू आहे ते ह्या 3D लाईफमध्ये अँड 5D लाईफमध्ये दिसून येत आहे की त्यांना असंही वाटत आहे की जे काही चाललं आहे ते बरंही आहे. आता मुलांच्यासाठी तरी मला आता हे सर्व सहन करावं लागणार आहे. मुलं आहेत त्यामुळे मला हे धड नातं सोडूनही जाता येत नाही, दुसऱ्या कोणाला स्वीकारताही येत नाही आणि मी माझ्या जीवनामध्ये आनंदीही राहू शकत नाही. मला असं का वाटतं की मी ह्या नात्यामध्ये का अडकलेले आहे, मी हा सर्व संसाराच्या गराड्यामध्ये का अडकलेली आहे. मला तर इथं कोणी समजून घेणारं नाहीये, माझं इथं कोणी नाहीये, मी एकटी आहे आणि मी माझ्या भावना ज्या आहेत ते कोणाला शेअरही करू शकत नाही. मी काही गोष्टी ज्या आहेत त्या इतर कुणाला सांगूही शकत नाही. कारण आपल्याला माहिती आहे आपण आपल्या मनातलं कुणाला सांगायला जावं तर ते इतर लोकांना सांगून त्याचा काही ना काहीतरी विपर्यास केला जातो, त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. तुम्हाला कोणी समजून घेत नाही. तुमच्या मनातील जे काही गोष्टी आहेत ते इतरांना सांगितल्या तर घरातल्याच लोकांना सांगितल्या, तुमच्या फॅमिलीतल्या लोकांना सुद्धा सांगितल्या तरी सुद्धा ते तुम्हाला समजून घेत नाही आणि एक प्रकारे तुम्हालाच खोटं ठरवलं जातं. तुम्हालाच एक प्रकारे तुमच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. तुम्हालाच एक प्रकारे निग्लेक्ट केलं जातं, दुर्लक्षित केलं जातं. तुम्हालाच एक प्रकारे ब्लेम केलं जातं. अशाही काही लोकांची एनर्जी येथे जाणवत आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्ही आता डिवाइनला जजमेंट मागत आहात, तुम्ही न्याय मागत आहात की आम्ही किती दिवस हे सहन करायचं, आमच्या जीवनामध्ये ही सिच्युएशन किती दिवस राहणार आहे, आम्ही किती दिवस आमच्या मुलाबाळांसाठी स्वतःची इमेज जी आहे ती खराब करत राहायची, आम्हाला काही आत्मसन्मान नाहीये का. तर अशाही प्रकारची एनर्जी काही लोकांची आहे. आणि येथे असंही दिसून येतं जे फिमेल एनर्जीज आपलं घर सोडून आपल्या आईवडिलांना सोडून येतात त्यांना त्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या माहेरच्यांनाही सांगता येत नाही. कारण की ते जेव्हा त्या सांगायला जातात त्यावेळेस माहेरचेही म्हणतात की ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी सुरू असतात संसारामध्ये, तर तुम्हाला असंच पुढं हे कंटिन्यू करावं लागणार आहे. तुम्हाला पुढं असंच ह्या सगळ्या गोष्टींना टॉलरेट करून तुम्हाला पुढं तुमच्या मुलांसाठी सतत मुलांसाठी म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी पुढं चालवण्यासाठी प्रेरित केलं जातं. आणि इकडे तुमच्या घरातील जे कोणी पर्सन आहे ते इतर नात्यांमध्ये जातात, बाहेर काही ना काहीतरी त्यांचं खाणं पिणं सुरू असतं, त्यांचं इतरही बाहेर काही ना काहीतरी कार्य सुरू असतं आणि ते खुश असतात त्यांच्या जीवनामध्ये. परंतु तुम्ही जे आहात ते इथे एकटं फील करता, भावनिक दृष्ट्याने इमोशनली जे आहात तुम्ही खूप जास्त एकटं फील करता. तुम्हाला असं वाटतं आपल्याला समजून घेणारं ह्या जगात कोणी नाहीये आणि आपलं कोणीच नाहीये असंही तुम्हाला येथे वाटतं. सो नक्कीच ही बहुतेक कलेक्टिव्हची एनर्जी आहे अँड हे दिसून येत आहे. सडनली असं तुम्हाला वाटत आहे की आपल्या जीवनातून काही जी नाते आहेत ती दूर जात आहेत, आपल्या जीवनातून काही जे लोक आहेत ते रिमूव्ह होत आहे, आपल्याही जीवनातून काही जे नातेसंबंध आहेत त्यांच्यापासून आपला एकदम संपर्क तुटत आहे, त्यांच्यापासून आपण दूर जात आहोत. काहीतरी वादविवाद होतात आणि मग त्या रिलेशनशिपमध्ये ब्रेकडाऊन येतो किंवा असंही होतं की ती जी नातेसंबंध आहेत ती तुमच्यापासून हळूहळू दूर निघून जातात. एक वेगळ्याच दृष्टीने काही गोष्टी तुमच्या समोर येतात आणि मग तुम्हालाही वाटतं की
नको, आपल्याला ह्या लोकांशी कनेक्टेड राहायला नको, आपण ह्यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं आहे. काहीतरी असा प्रसंग क्रिएट करतो डिवाइन की तुम्हाला आपसुकच त्या लोकांपासून दूर केलं जातं. तर ही कलेक्टिव्हची एनर्जी आहे. काही फिमेल एनर्जीच्या जीवनामध्ये सध्या जे काही परिस्थिती सुरू आहे त्यामध्ये ते स्टक आहेत. नेगेटिव्ह फिमेल एनर्जीचा प्रभाव आहे आणि येथे दिसून येत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा खूप जास्त इंडिकेट झालेली आहे. तर हे सर्व जी काही ऊर्जा आहे थर्ड पार्टी सिच्युएशनची आपल्याला दिसून येत आहे. आणि असंही दिसून येत आहे की त्यांच्याही जीवनामध्ये जरी तुमचे पार्टनर जे आहेत ते थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये आहेत, तर इकडं काहींच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे डिवाइन लवची सुद्धा एंट्री होत आहे. तर इट्स अ व्हेरी आयरनी, म्हणजे उपवास म्हणू शकतो आपण, हा एक वेगळंच म्हणू शकतो की त्यांच्या घरातील जी व्यक्ती आहे ती त्यांना समजून घेत नाही, परंतु त्यांच्या जीवनात काही गोष्टी अशा घडत आहे की त्यांना ते डिवाइन लवकडे प्रेरित करत आहे, डिवाइनच करत आहे. तर अशाही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडून येत आहेत. असू शकतं काही पॉझिटिव्ह चेंजेस त्यांना दिसून येत आहेत त्यांच्या जीवनामध्ये, बट हे पॉझिटिव्ह चेंजेस ते स्वीकारण्यासाठी तयार नाहीत असंही येथे दिसून येत आहे. तसेच न्यू बिगिनिंगची सुद्धा त्या वाट पाहत आहेत. न्यू बिगिनिंग त्यांच्या नातेसंबंधामध्ये होईल का, त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये होईल का, ज्या डिवाइन लवची ते अपेक्षा करत आहेत, जे दिव्य प्रेम त्यांना पाहिजे आहे, त्यांना समजून घेणारा व्यक्ती पाहिजे आहे, जे म्युच्युअल फिलिंग्स त्यांना नातेसंबंधामध्ये पाहिजे आहे, तर ते होईल का, याही बाबतीमध्ये त्यांचा प्रश्न आहे. तसेच त्यांचे जे कोणी डिवाइन काउंटर पार्ट आहेत, त्यांचे जे कोणी हस्बंड आहेत किंवा इतरही ज्यांचं कोणाचं लव्ह रिलेशनशिप असेल, तर त्यांचाही पुढे हा व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे का, हा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये आनंद घेऊन येईल का, याच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम भावना निर्माण होतील का, हा व्यक्ती मला आयुष्यभर सांभाळेल का, म्युच्युअल फिलिंग्स निर्माण होतील का, अशाही प्रकारचे प्रश्न आपल्याला दिसून येत आहेत. कलेक्टिव्हची एनर्जी आहे. तसेच दिसून येत आहे की डिवाइन कडून काही ते साईन मागत आहे, काही संकेत मागत आहेत. तसेच आर्थिक अडचणी सुद्धा काहींच्या संदर्भात येथे आपल्याला दिसून येत आहे. जे काही वादविवाद झाले, संघर्ष झाले, त्याही बाबतीमध्ये सतत विचार सुरू असतो. ओव्हर थिंकिंगची एनर्जी असते, खूप जास्त विचार त्यांचा सुरू असतो, काय करावं समजत नाही आणि सतत मग वादविवाद होत राहतात, संघर्ष होत राहतो नात्यांमध्ये आणि त्यामध्ये इतर लोकांचाही इंटरफिअर होतो. आणि येथे दिसून येत आहे कम्युनिकेशन ब्लॉकेज सुद्धा निर्माण होतात, म्हणजे बोलणं क्लिअरली होत नाही, काही गोष्टी ज्या भावना ज्या आहेत त्या पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. तर नक्कीच येथे फिमेल एनर्जीज खूप जास्त इंडिकेट होत आहे. ज्या फिमेल एनर्जीज आहेत त्यांच्यातच वादविवादाची स्थिती होत आहे निर्माण. आणि तुम्ही हा विचार करताय की मी त्या फिमेल एनर्जीजला इथून मागे कधी काळी तरी मदत केली होती, परंतु तीच फिमेल एनर्जी, तीच स्त्री माझ्या जीवनामध्ये काही ना काहीतरी माती कालवत आहे, विष कालवत आहे, अशा प्रकारची एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन काय गाईड करतंय. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण काही उत्तरं जे आहेत ते एंजल्स कडूनही घेऊया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. प्लीज गाइड मी. शिव बाबा. जय महाकाल, जय महाकाली. प्लीज गाइड मी की या परिस्थितीमध्ये कलेक्टिव्हला काय गायडन्स हवा आहे.
मेसेजेस घेऊया आपण. तर एवढे आपल्याला कार्ड्स मिळालेले आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की तुम्ही काहीतरी खूप जास्त स्ट्रगल करत आहात. तुमच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. मे बी असू शकतो 7 वर्षांपासून ह्या गोष्टी सुरू आहेत तुमच्या जीवनामध्ये, किंवा असू शकतं 7 दिवसांपासून सुरू आहेत, 7 महिन्यांपासून सुरू आहेत, 7 आठवड्यांपासून सुरू आहेत. अशी एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. आणि खूप जास्त जबाबदाऱ्याही आहेत तुमच्यावरती. फॅमिलीच्या आहेत, मुलाबाळांच्या आहेत, तसेच स्वतःची आहे. अँड आपल्याला दिसून येते घरातील ही जी व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा तुमच्यावरती जबाबदारी आहे. मे बी माहेरच्या लोकांची काही तुमच्यावरती जबाबदारी आहे असंही येथे इंडिकेट होत आहे काहींच्या बाबतीमध्ये, नॉट फॉर ऑल. तर नक्कीच येथे दिसून येत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन जी आहे तुमच्या जीवनामध्ये. तर हे सर्व का घडत आहे, बिकॉज तुमचा हा प्रश्न असतो की हे सर्व माझ्या जीवनात का घडत आहे. हे जे सगळे डिस्टर्बन्स आहेत, हे सर्व जे काही दुःख आहे, हे सर्व जे काही त्रास आहे ते माझ्या जीवनामध्ये का घडत आहे. कारण की जे काही आहे ते आपल्याला इथे दिसून येते व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आलेलं आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की जे कोणी तुमच्यासोबत आता नातेसंबंधामध्ये आहे तर ते तुमचे कार्मिक पर्सन आहे. ते तुमचे कार्मिक म्हणजे ज्यांच्याशी आपला काहीतरी कर्मा जुडलेला असतो, म्हणजे मागच्या जन्मापासून आपले आणि त्यांचे काही कार्मिक बंधनं असतात जे की आपण त्यांच्याशी मागच्या जन्मामध्ये क्रिएट केलेले असतात. तेच पुन्हा आपल्या ह्या जीवनामध्ये येतात. अँड काही ना काहीतरी ते आपल्याला शिकवण्यासाठी येतात, आपल्या आत्म्याची इव्हॉल्वेशन व्हावं म्हणून येतात, आत्म्याचा विकास व्हावा म्हणून येतात. असे काही नातेसंबंध तुमच्या जीवनामध्ये येतात. तर त्याचपैकी तुमचं हे नातं दिसत आहे. येथे कुठेही तुमचं ज्यांच्याशी लग्न झालेलं आहे त्यांच्यासोबत तुमचं कुठलंही सोलमेट कनेक्शन नाहीये, ना ट्विन फ्लेम कनेक्शन नाहीये. तर असंही येथे दिसून येत आहे. तर त्यांच्यासोबत तुमचं फक्त कार्मिक रिलेशनशिप आहे. तर कार्मिक रिलेशनशिप अशासाठी असतं की ते आपल्याला कधीही आनंद देऊ शकत नाही आपल्या जीवनामध्ये. ते आपल्याला सतत दुःख आणि त्रास देण्यासाठीच येत असतात, आपल्याला सतत ते ट्रिगर देण्यासाठीच येत असतात. तर कार्मिक रिलेशनशिप जे आहे ते काही बाबतीमध्ये ठीकठाकही चालतं, कारण की शेवटी आपले काही ना काहीतरी त्यांच्याशी चांगले कर्म सुद्धा असतात. सो एक खूप जास्त आपण त्यांच्यासोबत काही गोष्टी मागील जन्मामध्ये कर्मा क्रिएट केलेला असतो. कदाचित आपण त्यांचं काही घेतलेलं असतं, किंवा त्यांनी आपलं काहीतरी घेतलेलं असतं, किंवा आपण त्यांना फसवलेलं असतं, किंवा त्यांनी आपल्याला फसवलेलं असतं, किंवा आपण कधी काळी मागच्या जन्मामध्ये असं त्यांच्याशी वागलेलो असतो आणि म्हणून ते ह्या जन्मामध्ये आपल्याशी असं वागत असतात. असंही येथे दिसून येत आहे. अँड कार्मिक रिलेशनशिप हे नेहमी आपल्याला जीवनामध्ये त्यांची परतफेड करून घेण्यासाठी येत असतात. तर असं दिसून येत आहे की जर तुमच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे की तुम्हाला सतत तुमच्या पर्सनकडून त्रास मिळत आहे, तुम्हाला नेहमी दुःख होतं, तुम्हाला नेहमी नात्यामध्ये फसवणूक होते, तर ते तुमचे पास्ट लाईफची एनर्जी आहे. नक्कीच येथे दिसून येत आहे की व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की हे सगळे जे काही नातेसंबंध आहेत ते तुमचे कार्मिक रिलेशनशिप आहे, त्यांच्यासोबत तुमचा कर्म आहे. तर यामध्ये डिवाइन तुम्हाला एवढंच गाईड करते की जे काही घडत आहे सध्या तुमच्या जीवनामध्ये तो तुमचा कर्मा क्लिअर होत आहे, तुमचा कर्मा क्लिअर होत आहे. तर नक्कीच ही काही थर्ड पार्टी सिच्युएशन आहे ती लवकरच तुमच्या जीवनामधून निघून जात आहे. कारण की आपल्याला इथे दिसून येत आहे की विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे. जी काही तुमची इच्छा आहे, तुमची जी फॅमिली आहे ती आनंदी राहावी, सुखी राहावी, तुमचं जो कोणी पर्सन आहे ते तुमच्याशी चांगलं वागावं, तर ती इच्छा तुमची पूर्ण होत आहे. बिकॉज येथे दिसून येत आहे 9 ऑफ कप्सची एनर्जी आहे. तर जी कोणी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे ती रिमूव्ह होत आहे. आपण मगाशी प्रार्थनाही केली तर नक्कीच त्या प्रार्थनेला डिवाइन उत्तर देईल. जी काही तिसरी व्यक्ती आहे तुमच्या जीवनामध्ये तर ती दूर निघून जात आहे. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे आनंद उत्सव साजरा होत आहे. तर नक्कीच हे जे काही तुमचं लाईफ आहे सध्याचं ज्यामध्ये स्ट्रगल आहे तर तो स्ट्रगल कुठेतरी आपल्याला थांबताना दिसून येत आहे. मे बी असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये बिकॉज ऑफ इथं मंगळ दोषाची एनर्जी जाणवत आहे. तर नक्कीच येथे असू शकतं की कदाचित तुमच्या पर्सनची काही चूक नसेल, ती जी फिमेल दुसरी असेल तीच कदाचित ह्या गोष्टीमध्ये त्यांना अडकवत असेल, किंवा पैशांसाठी म्हणा किंवा इतरही काही कारणांसाठी ती फिमेल एनर्जी ह्यामध्ये
त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असेल, किंवा असंही असू शकतं तुमच्या पर्सनच्या अराउंड सततच असं काहीतरी आरोप चक्र सुरू असतं. तुमच्या जे कोणी हस्बंड आहे, तुमचे जे कोणी पती आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये काही असं सतत सुरू असतं की त्यांच्यावरती आरोप लावले जातात, त्यांच्यावरती संशय घेतला जातो. ऍक्च्युली त्यांची चूक नसते, पण तरी सुद्धा त्यांच्यावरतीच इतर जे पर्सन आहे, इतर जे लोक आहेत ते आरोप लावतात आणि त्यांना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करतात. अशाही प्रकारची एनर्जी असू शकते काहींच्या संदर्भामध्ये, कारण की इथे मंगळ दोषाची एनर्जी आहे. तर मंगळ दोष जो लागतो तो काहीतरी आपले जे काही बॅड कर्म आहेत तर ते समोर येत असतात. मंगळ दोष उगाचच कोणाला लागत नाही. तर ज्यांचे ज्यांचे बॅड कर्म असतात मागच्या जन्मामध्ये असो किंवा ह्या जन्मामध्ये, तर नक्कीच त्यांना स्त्री दोष लागतो, त्यांना काहीतरी मंगळ दोष नक्की लागतो. तर येथे काहीतरी दिसून येतंय त्यांनी कुठल्या तरी स्त्रीचा अपमान केलेला आहे किंवा कुठल्या तरी स्त्रीला त्यांनी फसवलेलं आहे, कुठल्या तरी स्त्रीला त्यांनी काही ना काहीतरी कुठल्या तरी त्यांच्या जनरेशनमध्ये किंवा त्यांच्या ज्या जन्मामध्ये असू शकतं त्यांनी त्या फिमेलला त्रास दिलेला आहे. म्हणून ह्या जन्मामध्ये अनेक फिमेल्स येऊन त्यांना येथे टार्गेट करतात, अनेक फिमेल्स त्यांना येऊन येथे अटॅक करतात, त्यांच्यावरती आरोप लावतात, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. अशी ही एनर्जी काहींच्या संदर्भामध्ये असू शकते. तर येथे दिसून येत आहे जी काही थर्ड पार्टी सिच्युएशन आहे ती रिमूव्ह होत आहे. तसेच काहींच्या जीवनामध्ये असू शकतं हे जे काही त्यांच्या जीवनामध्ये हे थर्ड पार्टी सिच्युएशन आलेली आहे अँड ते त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेले आहेत. तर ते का अट्रॅक्ट झालेले आहे? बिकॉज ते त्यांचं ट्विन फ्लेम कनेक्शन असू शकतं किंवा त्यांचं लव्ह रिलेशनशिप जे आहे ते त्यांचं सोलमेट कनेक्शन असू शकतं. आता ते तुमच्यासोबत कार्मिक रिलेशनशिपमध्ये आहेत, परंतु त्यांच्या जीवनामध्ये जी कोणी व्यक्ती आहे ती त्यांची ट्विन फ्लेम असू शकते, ती त्यांची सोलमेट असू शकते. सो त्यामुळे ते साहजिकरित्या त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतात, त्या व्यक्तीकडे ते जातात, कारण की त्यांचं ते सोल कनेक्शन असतं. तुमचं त्यांच्यासोबत सोल कनेक्शन नाहीये, म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांचं दुसऱ्यासोबत नाहीये, तर त्यांचं ते त्या व्यक्तीसोबत काही ना काहीतरी सोल कनेक्शन आहे, त्यांच्यासोबत त्यांचं ते काहीतरी ट्विन फ्लेम कनेक्शन आहे. अशाही प्रकारची ऊर्जा दिसून येत आहे, कारण की इथे लव्हरचं कार्ड इंडिकेट करतंय की इट्स अ सोल कनेक्शन असू शकतं. ती जी व्यक्ती आहे त्यांची ती सोलमेट आहे किंवा ट्विन फ्लेम असण्याची येथे शक्यता आहे. तसेच असू शकतं असंही की जी काही हे नेगेटिव्हिटी आहे त्यांच्या अराउंड खूप जास्त ऑप्शन्स आहेत, त्यामुळे सुद्धा घडत आहे. तर नक्कीच यामध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की काही असो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला न्याय मिळत आहे, तुम्हाला जजमेंट मिळत आहे. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे, तुमच्याही जीवनामध्ये दिसून येत आहे. तुमची जी काही विश आहे ती पूर्ण होत आहे. मे बी तुमची जर नात्यासंबंधामध्ये विश असेल, तुमची जर वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये सुद्धा हा नातेसंबंध नकोय आम्हाला आता, कारण ह्याच्यामध्ये आम्हाला खूप दुःख त्रास, आम्हाला खूप जास्त बर्डन फील करावं लागतं, आम्हाला ह्या व्यक्तीसोबत राहण्याची इच्छा नाही, या व्यक्तीने आम्हाला वेळोवेळी फक्त फसवलेलं आहे, आम्हाला त्रास दिलेला आहे. तर नक्कीच यामध्ये दिसून येत आहे दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीची एंट्री तुमच्या जीवनामध्ये होत आहे. दुसरं कोणीतरी असा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे जो तुम्हाला समजून घेईल, जो तुमच्यावरती जे तुम्हाला तुमच्या भावना आहेत ते तुम्हाला त्या भावनांना समजून घेईल, अशी कोणती तरी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. सो जरी तुमच्या जीवनामध्ये सध्या खूप जास्त डिस्टर्बन्स असेल, खूप जास्त तुम्हाला दुःख पेन वाटत असेल, तर नक्कीच येथे दिसून येत आहे त्यामध्ये आता सुधारणा होत आहे. तुमच्या जीवनामध्ये एक लव कनेक्शन येताना आपल्याला दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. मे बी त्या गोष्टीसाठी तुम्हाला काही गोष्टींसाठी तुम्हाला 1 वर्षांचा टाइम लागू शकतो. ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी 1 वर्षाचा टाइम लागू शकतो, कारण की दिसून येते काहींच्या संदर्भामध्ये शनीची 7.5 सुद्धा येथे इंडिकेट होत आहे. शनीची 7.5 अंतर्दशा महादशा सुद्धा असू शकते. सो त्यामुळे सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती येथे निर्माण होते. तर जर तुमच्या जीवनामध्ये असे प्रश्न असतील, असे काही तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या घरातील पर्सन तुम्हाला वेळोवेळी फसवतोय, तुम्हाला तुमच्या फॅमिलीतील ज्या काही जबाबदाऱ्या आहेत तो पूर्ण करत नाही, तर नक्कीच येथे असू शकतं थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, परंतु ती रिमूव्ह होत आहे. आणि तर ती रिमूव्ह होत आहे, तुमची मॅनिफेस्टेशन पूर्ण होत आहे. फक्त तुम्हाला स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जाण्याची गरज आहे. स्वतःभोवती जे काही तुम्ही बाउंड्रीज आखत आहात, तुम्हाला वाटत आहे की
नको आम्ही दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जायला, तर इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. शेवटी प्रत्येकाला आपल्या भावना जपण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुखी राहण्याचा अधिकार आहे. तर त्या ज्या काही बाउंड्रीज तुम्ही आखून ठेवलेल्या आहेत त्या दूर होत आहेत. लवकरच तुमच्या जीवनामध्ये एका नवीन व्यक्तीची एंट्री होताना आपल्याला दिसून येत आहे आणि ती व्यक्ती सुद्धा खूप आपल्याला दिसून येत आहे तुमच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे, तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे. तसेच असंही दिसून येत आहे की मे बी काहींच्या जीवनामध्ये अशी एक व्यक्ती येत आहे जी भावनिक दृष्ट्याने तुम्हाला फुलफिल करत आहे. तुमच्या जीवनामध्ये एक भावनिक समतोल ती व्यक्ती घेऊन येत आहे आणि त्या व्यक्तीच्या मनातही तुमच्याविषयी खूप इंटेन्स भावना आपल्याला दिसून येत आहे. तर ही जी काही नेगेटिव्ह एनर्जी आहे ती बॅकफायर होत आहे तुमच्या जीवनातून. तुम्ही जो सतत विचार करत असतात तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमधून बाहेर पडा, मेडिटेशन करा, ध्यान करा. दिसून येत आहे निगेटिव्ह एनर्जीचा खूप जास्त प्रभाव दिसून येत आहे. मे बी काहींच्या बाबतीमध्ये जी कोणी ती फिमेल एनर्जी आहे काही तंत्र मंत्र किंवा इतरही गोष्टी करताना आपल्याला दिसून येत आहे. सो बी अवेअर ऑफ दॅट अँड घाबरू नका, कारण की तुम्ही जर स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे असाल, आध्यात्मिक कार्य खूप जास्त करत असाल, महाकालीशी कनेक्टेड असाल, तर ह्या अशा निगेटिव्ह एनर्जीज तुमचं काहीही करू शकणार नाही. तर येथे घाबरण्याची गरज नाहीये. कोणीही तुमच्या जीवनामध्ये येथे नेगेटिव्हिटी पसरवणार नाही, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. तर जी काही तंत्रमंत्र क्रिया करण्याचा प्रयत्न कोणी फिमेल एनर्जी दुसरी तुमच्या संसाराच्या बाबतीमध्ये करत असेल तर ती एनर्जी तिच्याकडेच बॅकफायर व्हावी किंवा त्यांच्याकडेच बॅकफायर व्हावी, मल्टिप्लाय बाय 100 टाइम्स. तर नक्कीच तुम्हाला आता तुमच्या पुढे हे अशा एनर्जीचा टिकाव लागणार नाही, तुमच्या पुढे अशा नेगेटिव्हिटीचा प्रभाव तुमच्यावरती राहणार नाही. ही नेगेटिव्ह एनर्जी खूप जास्त तुम्ही विचार करता त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. हे बघा, हळूहळू तुम्ही स्वतः बाहेर पडा यातून. जर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला जर सतत दुःखी वाटत आहे तर नक्कीच हे एखादी स्पिरिच्युअल कनेक्शन तुमच्या जीवनामध्ये येण्याची नांदी असते, शाश्वती असते. असा काहीतरी घटनाक्रम तुमच्या जीवनामध्ये का घडतो? कारण की तुम्हाला एका दुसऱ्या नात्याकडे, रिलेशनशिपकडे ते घेऊन जाणार असतं. कारण की ते दुसरं नातं असतं ते तुमच्यासाठी तुमचं आत्म्याचं कनेक्शन असतं, ते तुमचं सोलमेट कनेक्शन असतं. म्हणूनच तुमच्या जीवनामध्ये आधी असे प्रसंग तयार केले जातात, त्याला डिवाइन इंटरव्हर्शन म्हणतात. त्यामुळेच तुमच्या जीवनामध्ये असे प्रसंग निर्माण होतात की तुमच्या संसारातून मन उडतं, तुमचं लक्ष अध्यात्माकडे लागतं आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुमचे खरे जे सोल, जे डिवाइनने तयार केलेले आहेत ते तुमच्या जीवनामध्ये येतात. जे डिवाइन आपल्याला माहितीये, हे जे काही जीवन आहे त्यामध्ये आपला विवाह जो होतो तो आपल्या कार्मिक लोकांशी का होतो? कारण की तो आपल्या मनाने नसतो झालेला, काही आपले कर्म असतात म्हणून तो आपला विवाह आपल्या घरातील लोक आपले करून देतात. परंतु जो डिवाइन सोबत आपला जो कॉन्ट्रॅक्ट असतो, जो सोल कॉन्ट्रॅक्ट असतो, कुणासोबत तरी असतो, जो आपल्या सोलशी निगडीत असतो, आपल्या आत्म्याशी निगडीत असतो, ती व्यक्ती मग समोर येते. जेव्हा मे बी त्याला तुमच्या लग्नाचे 10 वर्ष झालेले असो, 15 असो, 20 असो, कितीही असो तुमच्या जीवनामध्ये, परंतु ते नातं तुमच्या समोर येतच येतं. कारण की ते तुम्हाला स्पिरिच्युअली ग्रो करण्यासाठी, आध्यात्मिक दृष्टीने तुम्हाला तुमच्या आत्म्याचा विकास करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये ते नातं तुमच्या जीवनात प्रवेश करतं. तर येथे तुम्हाला वाईट वाटून घेण्याचं काहीही कारण नाही. नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव दूर होत आहे. जी काही सध्याची दुःखी एनर्जी आहे त्यातून बाहेर पडा. थोडं मेडिटेशन, सकाळी उठून लवकर निसर्गाशी कनेक्टेड होणं, फिरायला जाणं, व्यायाम करणं, जिमला जाणं किंवा इतरही जे तुमचे छंद असतात ते जोपासा. आनंदात राहा, फ्रेश राहा, सतत विचार करू नका माझा पर्सन असं का वागतोय, माझा पर्सन असं. त्याला वागू द्या, त्याच्या जीवनामध्ये तो घेऊन आलाय नशिबाने, तर त्याला जसं वागायचं तसं वागू द्या. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचा विचार करून तुम्ही का दुःखी होताय, तुमचं आयुष्य का तुम्ही वाया घालवताय, एक एक दिवस वाया चाललाय. आपल्याकडं जर 1000 रुपये असतील, 2000 रुपये असतील, त्याच्यातले 500-600 असे खर्च झाले तर आपल्याला वाईट वाटतं. परंतु आपल्याला जे डिवाइन दर रोज 24 तास देतोय त्यातले आपण असेच विचारात किंवा इकडं तिकडं वाया घालवतो. त्यामध्ये मग आपल्याला हा विचार येत नाही की हा महत्वाचा मूल्यवान वेळ आपल्या आयुष्यातला कटत आहे, आपल्या आयुष्यातून संपत आहे, तर तो आपण काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी आपल्या आनंदासाठी, आपलं जीवन जे आहे खूप आनंदमय आहे ते आनंद उपभोगण्यासाठी खर्च केला पाहिजे. कुठेतरी फिरायला जा, काहीतरी तुमच्या मनासारखं करा. सतत नात्यांचा विचार करून सतत त्याच प्रश्नांमध्ये अडकून तुम्ही पुन्हा तेच क्रिएट करता. सो हे चेंज आहे
ती चेन ब्रेक करा आणि ही जी साखळी आहे ती साखळी तोडा आणि यातून बाहेर पडा, तरच काहीतरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी आनंद आहे जे घेण्यासाठी तुम्ही आलेले आहात तो तुम्हाला दिसेल. स्पिरिच्युअलिटीमध्ये गेल्याशिवाय हे तुम्हाला कळणार नाही आणि अध्यात्माशी जोडल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही. कारण की वी आर द सोल, आपण आत्मा आहोत. हे बाहेर जे चाललेलं आहे ते बस माइंडचे गेम आहेत आणि आत्म्याचं कनेक्शन हे आत्म्याशी असतं. सो तुमच्या जीवनामध्ये जे काही नातेसंबंध आहेत तर ते कार्मिक आहेत, परंतु तुमच्या जीवनामध्ये लवकरच तुमचं आत्म्याचं कनेक्शन, आत्म्याचं नातं येत आहे, तर ते तुम्हाला स्वीकारायचं आहे. तर मी हे सर्व चांगले बदल स्वीकारत आहे अशी सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे. जय महाकाल, जय महाकाली अशी सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे किंवा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्ही कमेंट करू शकता. 3 नंबरचे खूप सारे कार्ड आले. सो दत्त महाराजांची सुद्धा एनर्जी आहे अँड ही एनर्जी जी आहे ती बॅकफायर होत आहे. सो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. अध्यात्मामध्ये पुढे जा, तुमचं सोल पर्पज काय आहे ते ओळखा, तुम्हाला काहीतरी चांगलं कार्य करायचं आहे ते ओळखा. तुम्ही सध्या तुमच्या आत्म्याचा विकास करा, म्हणजे जेणेकरून तेच एक मोठं कार्य असू शकतं तुमच्या संदर्भामध्ये. कारण की अध्यात्मामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं की आपण कोण आहोत. तर तुम्ही कोण आहात ते आधी ओळखा, तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे ते ओळखा. तुम्ही फक्त येथे माइंडचे गेम करायला किंवा सतत लोकांचा विचार करायला किंवा इतर लोकांचा विचार करायला तुम्ही आलेल्या नाही आहात. ते करत आहे, ते त्यांचा कर्म आहे, ते पुढे फेस करतील. ते त्यांचा कर्म त्यांना पुढे काय म्हणतात त्याला भरावा लागणार आहे, पे करावा लागणार आहे. तर तुम्ही त्यांच्या कर्माकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं स्वतःकडे लक्ष द्या. या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे. तर नक्कीच डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये राहू नका, लवकरच तुम्हाला यातून बाहेर काढण्यात येईल. तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा आणि मला मध्ये मध्ये ना थोडं रिमाइंड करत जा, म्हणजे आठवण करून देत जा की मॅडम आमची रिडिंग राहिली आहे. तर कारण काय होतं 2, 3, 4, 5 अशा रिडिंग एकत्र येतात, मग माझ्या लक्षात राहत नाही, मग मी विसरून जाते कारण इतरही कामं शाळेचे हे ते असतात मला. त्यामुळे सो मध्ये मध्ये मला रिमाइंड करून देत जा की 3-4 दिवस झाल्याच्या नंतर जर तुम्हाला रिडिंग नाही मिळाली तर मला पुन्हा एकदा मेसेज करत जा की मॅडम आमची रिडिंग पाठवा. सो माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअर करा, कारण की तुमचा एक शेअर दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी घेऊन येऊ शकतो. अँड हे एक डिवाइनचं कार्य आहे, त्यामध्ये मला तुमच्या सर्वांचं सहकार्य हवं आहे. तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल. अँड तुमच्या जीवनात लवकरच प्रॉस्पेरिटी येऊ, सुख समृद्धी येऊ, तुमचं लव्ह रिलेशनशिप तुमच्या जीवनात येऊ, सोल कनेक्शन तुमच्या जीवनात यावं आणि थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा तुमच्या जीवनातून निघून जावी. यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. तुम्हीही करा, नक्कीच चांगले बदल होतील यावरती विश्वास ठेवा. थँक्यू.